दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राड्या प्रकरणी पोलिसांनी 46 जणांना ताब्यात घेतलं। नागपुरात संचारबंदी लागू। नागपुरातील दगडफेकी दरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी। दगड लागल्यानं पोलिसांना गंभीर जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू। नागपुरात जमावानं केलेल्या दगडफेकीचा व्हिडिओ समोर। जमावानं गाड्यांची तोडफोड केली, व्हिडिओ समोर। नागपुरात दगडफेकीनंतर अर्धा ट्रॉली दगड जमा। हंसापुरी भागात देखील दगडफेक आणि जाळपोळ। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। नागपुरातील राड्यानंतर पुणे पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना। सर्व पोलीस ठाण्याला अलर्ट राहण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। पोलीस स्टेशन हद्दीत लॉंग मार्च काढण्याच्या पोलिसांना सूचना। मुख्यमंत्री फडणवीस आज सभागृहात निवेदन देणार। नागपुरातील दगडफेकी संदर्भात फडणवीस निवेदन देणार। नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे थोड्याच वेळात घटनास्थळी भेट देणार। नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे पाहणी करणार। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बावनकुळे तातडीनं नागपूरला रवाना। नागपुरातील तोडफोडीचा नवा व्हिडिओ समोर। काल नागपुरात 2 गटातील राड्यात मोठ्या प्रमाणात तोडफोड। नागपूरच्या महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी। शाळांसह परिसरातील कॉलेजलाही सुट्टी जाहीर। नागपुरातील दगडफेकीच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून निर्णय। मुंबईतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविकांत तुपकरांच्या पत्नीला ताब्यात घेतलं। बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड सुरू। आंदोलनासाठी आज तुपकर कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार होते। शेतकरी नेते रविकांत तुपकर कालपासून भूमिगत। तुपकरांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची धरपकड सुरू। तुपकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। फलटणमध्ये नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजित नाईक निंबाळकरांमध्ये जुंपली। रामराजेंनी मोबाईलवर स्टेटस ठेवून रणजित नाईक निंबाळकरांच्या शैक्षणिक डिप्लोमाची खिल्ली उडवली। गंगाखेड मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिलेले सीताराम घनदाट भाजपमध्ये जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। घनदाट यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार। शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा या योजना बंद होणार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्टीकरण। योजना बंद होणार असल्याची चर्चा अजित पवारांनी फेटाळली। शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन। खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करणार। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवार यांचं पुण्यात निधन। अंत्यसंस्काराला शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित राहणार। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, गिरिजाबाबांनी सांगितलं। लोकसभेत बोलताना भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बीड विमानतळाची घोषणा। तर बीडमधल्या लोकांना धड एसटी बस नाही। अजितदादा हवेतील स्वप्न दाखवू नका। करुणा मुंडेंनी अजित पवारांना सांगितली परिस्थिती। 2 गटातल्या दगडफेकीनंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता। नागपुरातील तणावानंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारी। मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर राहणार।